नंबर 6 या युनिट नंबर 6 मध्ये असलेलं संख्याशास्त्र आज आपण आता पाहणार आहोत। संख्याशास्त्र म्हणजेच काय? अर्थशास्त्रामध्ये संख्याशास्त्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। एक गणिताचा भाग म्हणून संख्याशास्त्राचा इथं उल्लेख केलेला आहे। अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून संख्याशास्त्राला महत्त्व भरपूर आलेलं आहे। तर याच्यामध्ये सामग्रीच्या विश्लेषणासाठी पदमालेचे निराळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते। आता सामग्रीचं विश्लेषण, मग सामग्री म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की एवढा मोठा व्याप असतो की त्याच्यामध्ये साधनं आणखीन भरपूर असतात। सामग्री म्हणजेच एवढा मोठा अशा संख्यात्मक अशा पद्धतीची एक भरपूर अशी मालिका किंवा संग्रह असतो। त्या संग्रहाला कसं लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून संख्याशास्त्राला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। आता याच्यामध्ये केंद्रीय प्रवृत्तीच्या मापनासाठी सरासरी सर्वसामान्य शब्द वापरला जातो। सरासरी केंद्रीय प्रवृत्तीच्या मापनासाठी सरासरी केंद्रीय प्रवृत्तीच्या मापनासाठी सरासरी याला केंद्रीय अशा पद्धतीचं सर्वसामान्य शब्द वापरलेला आहे। केंद्रीय प्रवृत्तीच्या मापनासाठी सरासरी हा शब्द सर्वसामान्यपणे वापरण्यात आलेला आहे। या मापनासाठी हा शब्द महत्त्वाचा आहे, वापरला जातो। आता याच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्याला माहिती आहे की कॉलेजमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उंची म्हणा, वजन म्हणा, वय म्हणा, सरासरी आपण काढतो। सरासरी या वजनाची मुलं, या वयाची मुलं, या उंचीची मुलं या वर्गामध्ये आहेत। इयत्ता 11वी आहे किंवा इयत्ता 12वी आहे, या वर्गामध्ये असणाऱ्या मुलांची सरासरी वय, सरासरी उंची, सरासरी वजन असं आपण सांगतो। म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीचा विचार करताना सर्वसाधारणपणे त्या वर्गामध्ये असणाऱ्या मुलांची जी उंची आहे ती सांगितली जाते किंवा जे काही वजन आहे ते सांगितलं जातं। या दृष्टिकोनातून केंद्रीय प्रवृत्ती सरासरीच्या दृष्टिकोनातून असं मोजमाप केलं जातं। म्हणूनच या पदमालेतील जी काही प्रतिनिधी असते ती प्रतिनिधी आपणास त्या सरासरीची गरज पूर्ण करत असते। दैनंदिन जीवनामध्ये सर्वांच्याकडून हा शब्द वापरला जातो आणि याविषयी अनेकदा मग शेतमजुरांची सरासरी उत्पन्न, सरासरी वजन, सरासरी गुण, सरासरी उंची या शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपण करू शकतो। थोडक्यात काय तर जमा केलेली जी काही सांख्यिकीय सामग्री आहे त्या सामग्रीचं वर्णन किंवा वर्गीकरण सारणीच्या आधारे संक्षिप्त रूपात केली जाते। जी काही सारणी आहे तिचा उल्लेख आहे किंवा तिचं वर्गीकरण किंवा सारणीकरण हे एका संक्षिप्त रूपामध्ये करून दिलं जातं, त्याला सरासरी असं म्हटलेलं आहे। आता सरासरी किंवा सांख्यिकीय मध्य ही केंद्रीय किंवा मध्यवर्ती संख्या असते। सरासरी किंवा सांख्यिकीय मध्य ही केंद्रीय म्हणजेच काय मध्यस्थानी असते, तिला केंद्रीय असं म्हटलेलं आहे। आणि त्याच्यानंतर ती संख्या म्हणजे प्रातिनिधिक असते। प्रातिनिधिक म्हणजे प्रतिनिधी करणारी, प्रतिनिधी म्हणजेच पदमालेतील एखादी संख्या ही तिथं काय करत असते? प्रतिनिधी करत असते, केंद्रीय प्रवृत्ती दाखवण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजेच ती एक सरासरी असते। आता या सरासरीची प्रवृत्ती विचारात घेत असताना याच्यामध्ये काही मापे किंवा परिमाणे सुद्धा विचारात घेतली जातात। यालाच केंद्रीय प्रवृत्तीची मापे किंवा परिमाण असंही म्हटलेलं आहे। आता याचा विचार करत असताना
सरासरीचे काही प्रकार आपल्याला पाहणं आवश्यक आहे. बघा, केंद्रीय प्रवृत्तीमध्ये सरासरीला महत्त्व आहे. सरासरी म्हणजे एक परिमाण किंवा प्रातिनिधिक दर्शवणारा एक आकडा किंवा एक असं संक्षिप्त रूप असलेलं एक प्रमाण असतं, त्याला सरासरी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आता आपण सरासरीचे प्रकार पाहणार आहोत. सरासरीचे प्रकार. या सरासरीच्या प्रकाराचा विचार करत असताना याच्यामध्ये सरासरी म्हणजे काय हे आपण पाहणं आवश्यक आहे. तर सुरुवातीला सरासरी म्हणजे ॲव्हरेज काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ॲव्हरेजालाच सरासरी असं म्हटलेलं आहे. आता सरासरीचे प्रकार अंकगणितीय सरासरी. पहिला प्रकार आहे तो म्हणजे अंकगणितीय सरासरी. अंकगणितीय सरासरी. अंकगणितीय सरासरी. आता अंकगणितीय सरासरी हा पहिला प्रकार आहे, त्यालाच गणितीय मध्य असं म्हटलेलं आहे. गणितीय मध्य. गणितीय मध्य यालाच अंकगणितीय सरासरी असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थितीमध्य किंवा स्थानमध्य. स्थितीमध्य किंवा स्थानमध्य. स्थितीमध्य किंवा स्थानमध्य किंवा स्थानमध्य. स्थितीमध्य किंवा स्थानमध्य हा दुसरा प्रकार आहे. त्याचे आणि परत दोन प्रकार आहेत. याचे परत आणखी दोन प्रकार आहेत. आणि पहिला प्रकार आहे तो म्हणजे बहुलक. बहुलक मध्यगाम. बहुलक मध्यगाम आणि मध्यगाचे परत आणखी चार प्रकार. मध्यगाचे परत चार प्रकार. पहिला प्रकार आहे आणि तो म्हणजे चतुर्थके. चतुर्थके, दशमके, शतमके, आणखी असे एकूण तीन प्रकार आपल्याला सांगता येतील. सरासरी काढत असताना सरासरीचे एकूण दोन मुख्य प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे अंकगणितीय सरासरी म्हणजे ज्याला गणितीय मध्य असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थितीमध्य म्हणजेच स्थानमध्य. त्याचे परत दोन प्रकार आहेत, बहुलक आणि मध्यगाम. परत मध्यगाचे तीन प्रकार आहेत, चतुर्थके, दशमके आणि शतमके. अशा पद्धतीनं आपल्याला संख्याशास्त्रामध्ये अंकगणितीय पद्धतीनं या संख्याशास्त्राचा सरासरीमधला प्रकार पाहायचा आहे. याच्यामध्ये पहिलं अंकगणितीय सरासरी मध्य हा प्रकार आपण पाहणार आहोत. आता अंकगणितीय सरासरी मध्य याचा अभ्यास करत असताना सुरुवातीला याची संकल्पना पाहणं आवश्यक आहे. संकल्पना बघूया. अंकगणितीय मध्य याचा अर्थ किंवा संकल्पना. गणित आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण लहानपणापासूनच गणित शिकलेलो आहोत आणि या गणिताचा अभ्यास हा आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि तो केल्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे फायदे तर होतच असतात. त्याच्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ क्रॉक्स्टर आणि क्राउंडर
अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या आपल्याला गणितीय मध्यासंबंधी सांगितलेली आहे. त्यांच्या मते ही व्याख्या सांगत असताना सरासरी मूल्य म्हणजे आपल्याला मूल्य काढायचं आहे, ते सरासरी मूल्य काढत असताना दिलेली जी सामग्री असते, सामग्री म्हणजे काय, आपल्याला दिलेलं एक प्रकारचं एक माहिती असते, त्या माहितीच्या विस्तारातील एक मूल्य, माहितीच्या विस्तारातील एक मूल्य म्हणजे सरासरी. आता माहितीचं विस्तार म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे की एका वर्गामध्ये 11वीच्या वर्गामध्ये ठराविक उंचीचे विद्यार्थी आहेत. हे जर आपल्याला सांगायचं असेल म्हणजे ही सामग्री झाली, मुलांची आता उंची मोजायची. उदाहरणार्थ आपल्याला उंची मोजायची. आता ही उंची मोजत असताना इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये असलेल्या मुलांची उंची मोजायची आहे. मग सगळ्या मुलांची उंची आपल्याला मोजत बसणं, सांगत बसणं शक्य नसतं. मग आपण काय करतो, या वर्गामध्ये असलेल्या मुलांची सरासरी उंची एवढी आहे असं आपण सांगू शकतो. म्हणजे 11वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलांची सरासरी उंची. मग उंची असू दे, वजन असू दे, आपल्याला सरासरीमध्ये सांगता येते. म्हणजे सामग्री दिलेली असते. सामग्री म्हणजे काय, एक प्रकारची संख्या. आता या वर्गामध्ये असणाऱ्या मुलांची संख्या, त्या मुलांची सरासरी उंची किंवा वजन सांगण्याची जी काही पद्धत आहे तिला सरासरी किंवा गणितीय मध्य असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, या श्रेणीतील सर्व मूल्यांचा प्रातिनिधी म्हणून त्यांचा वापर केला जातो. प्रातिनिधी म्हणजेच केंद्रीय प्रवृत्तीचे मापन. प्रातिनिधी म्हणजेच केंद्रीय प्रवृत्तीचे मापन या दृष्टिकोनातून सुद्धा याचा अभ्यास केला जातो. केंद्रीय प्रवृत्तीचे मापन. आता केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय, तर सरासरी. मग सरासरीमध्ये मग उंची असू दे किंवा वजन असू दे, 11वीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या मुलाची सरासरी उंची एवढी आहे. मग ती 5 फूट असेल किंवा 5 फूट 7, काही मुलांची 5 फूट असेल, काही मुलांची 5.5 असेल, काही मुलांची 5.2, 5.1, पण सरासरी आपल्याला काढायचं. मग आपण काय सांगू शकतो की 11वी शिकणाऱ्या या मुलांची सरासरी उंची 5.2 आहे. म्हणजेच काय, केंद्रीय प्रवृत्ती एक इथं गृहीत धरली जाते, तिला अंकगणितीय मध्य असं म्हटलेलं आहे. अंकगणितीय मध्य अशा पद्धतीनं आपल्याला मोजता येते. बघा, केंद्रीय प्रवृत्तीचं मापन अशा पद्धतीनं करण्याची जी पद्धती आहे तिला अंकगणितीय सरासरी असं म्हटलेलं आहे. यानंतरची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये आपल्याला पुढची संकल्पना सांगता येईल, ती म्हणजे E.A. वाघ यांनी पुढची संकल्पना सांगितलेली आहे. ते म्हणतात E.A. वाघ यांनी पुढची संकल्पना दिलेली आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात बघा, सरासरी म्हणजे गुणांकाच्या समूहापासून, सरासरी म्हणजे गुणांकाच्या समूहापासून त्या समूहाचा प्रतिनिधित्व करणारा, समूहाचा प्रतिनिधित्व करणारा, समूहाचा प्रतिनिधित्व म्हणजेच काय, तर एक प्रमुख, जसं आपण वर्गामध्ये एक सेक्रेटरी असतो, एक म्हणजे प्रमुख असतो वर्गांच्या मध्ये, आणि त्याच्याकडे सगळ्या सूचना दिल्या जातात की वर्गामध्ये शांतता ठेवण्यासाठी तुला प्रमुख नेमलेला आहे, विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे किंवा विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सांगणे, दंगा करायचं नाही असं सांगण्यासाठी एक प्रमुख विद्यार्थी सेक्रेटरी नेमला जातो. त्या पद्धतीनं त्याला प्रतिनिधित्व, समूहाचा प्रतिनिधित्व करणारी जी एक व्यक्ती असते तिला काय म्हटलेलं आहे, केंद्रीय प्रवृत्ती असं म्हटलेलं आहे. क्लार्क या अर्थशास्त्रज्ञाने एक व्याख्या सांगितलेली आहे. क्लार्क या अर्थशास्त्रज्ञांनी पुढची व्याख्या दिलेली आहे आणि त्यांच्या मते क्लार्क हे काय म्हणतात बघा, संपूर्ण अंकांचं वर्णन करून त्यातील एक अंक शोधून काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सरासरी होय. संपूर्ण अंकांचे वर्णन करून त्यातील अंक शोधणे, संपूर्ण अंकांचं वर्णन,
संपूर्ण अंकांचं वर्णन करून त्यातील प्रतिनिधित्व शोधणे, याला काय म्हटलेलं आहे? केंद्रीय प्रवृत्ती म्हणजेच गणितीय मध्य ही संकल्पना याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी जी काही व्याख्या दिलेली आहे संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून गणितीय मध्य ही संकल्पना ते सांगण्याचा विचार करतात. तर सुरुवातीची व्याख्या प्रॉक्स्टल यांची आहे, त्याच्यानंतर E.A. वाघ यांची आहे आणि क्लार्क या तिघांनी सुद्धा ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्यांचा अर्थ एकच आहे की याच्यामध्ये प्रतिनिधित्व करणारी प्रमुख व्यक्ती किंवा प्रतिनिधित्व असणारा एक अंक, एखादा शब्द, एखादा आकडा सांगणं, बोलणं म्हणजेच याला अंकगणितीय मध्य असं म्हटलेलं आहे. या अंकगणितीय मध्याचा विचार करत असताना याच्यामध्ये या तिन्ही तज्ञ व्यक्तींनी दिलेली व्याख्या ही खरोखरच महत्त्वाची आहे. याच्यामध्ये या संख्यावरून असं स्पष्ट होतं की श्रेणीतील समूह, श्रेणी आहे आणि त्याच्यामध्ये समूह आहे आणि त्या समूहामध्ये प्रतिनिधित्व करणारं मूल्य म्हणजेच आपल्याला इथं केंद्रीय प्रवृत्ती असं म्हटलेलं आहे. केंद्रीय प्रवृत्ती केंद्रीय प्रवृत्ती आणि या प्रवृत्तीनुसार आपल्याला अशा पद्धतीनं ही संकल्पना सांगता येते. आता याच्यामध्ये स्पष्ट होते की सरासरी ही संपूर्ण श्रेणीची प्रतिनिधित्व असते. सरासरी ही संपूर्ण श्रेणीची प्रतिनिधित्व करत असते आणि ते मूल्य किमान आणि कमाल यांच्यामध्ये असेल. आता हे प्रतिनिधित्व किमान आणि कमाल, हे प्रतिनिधित्व किमान आणि कमाल यांच्यामध्ये आहे. किमान आणि कमाल, किमान आणि कमाल या मधली जी संख्या आहे ती प्रतिनिधित्व करत असते. बघा लक्षात येते का की सरासरी काढत असताना जी काही माप आहे, जो काही समूह आहे त्याच्यामधलं एक निवडणं त्याला प्रतिनिधित्व असं म्हटलेलं आहे. हे प्रतिनिधित्व काय असतं? कमाल आणि किमानच्या मध्यंतरी असतं, त्याला प्रतिनिधित्व किंवा सरासरी असं म्हटलेलं. यालाच केंद्रीय प्रवृत्तीचं मापन असंही म्हटलेलं आहे. या केंद्रीय प्रवृत्तीच्या मापनाचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये गणितीय मध्य याची व्याख्या आपण पाहणार आहोत. गणितीय मध्य, गणितीय मध्य. आता गणितीय मध्यामध्ये संकल्पना स्पष्ट करत असताना, गणितीय मध्याची व्याख्या सांगत असताना, तिची संकल्पना सांगत असताना दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून त्या बेरजेला एकूण संख्येने भागले असता येणाऱ्या संख्येला गणितीय मध्य असं म्हटलेलं आहे. बघा, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज करून, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून त्या बेरजेला एकूण संख्येने भागले असता, त्या बेरजेला एकूण संख्येने भागले असता, एकूण संख्येने भागले असता, एकूण संख्येने भागले असता येणाऱ्या संख्येला गणितीय मध्य असं म्हटले आहे. भागले असता येणाऱ्या संख्येला
गणितीय मध्य कशाला म्हणायचं? तर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून त्या बेरजेला एकूण संख्येने भागले असता येणाऱ्या संख्येला गणितीय मध्य असं म्हणलेलं आहे. आता एक आपण उदाहरण घेऊया आणि सूत्राचा वापर करून गणित आपण सोडवूया. याच्यामध्ये गणितीय मध्य बरोबर सूत्र गणितीय मध्य बरोबर याच्यामध्ये सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता गणितीय मध्य काढत असताना सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्या म्हणजे काय? एक आकडेवारी दिलेली असते, त्या आकडेवारींची बेरीज करायची आणि आकडेवारीची संख्या किती आहे त्यांनी तिला भागायचंय. भाग दिल्यानंतर आपल्याला गणितीय मध्य मिळतं. या सूत्राचा वापर करून आपण एक उदाहरण घेणार आहोत. गणितीय मध्याचं चिन्ह आहे x बार. याच्यामध्ये गणितीय मध्याचं चिन्ह x बार बरोबर याच्यामध्ये अशा काही संख्या आहेत किंवा असे काही आकडे आहेत की त्यांचं इथं एकत्रित बेरीज करायचं आहे. आता याच्यामध्ये संख्या x1 अधिक x2 अधिक x3 अशा अनंत x9 पर्यंत येतं भागिले त्यांची जी संख्या आहे म्हणजेच n बरोबर n म्हणजे एकूण संख्या. बघा इथं गणितीय मध्य काढण्याची ही पद्धत आहे. या पद्धतीमध्ये दिलेल्या सर्व संख्यांची इथं बेरीज करायची. बेरीज करून त्या बेरजेला एकूण संख्येने भागले असता येणाऱ्या संख्येला गणितीय मध्य असे म्हणतात. आता गणितीय मध्याचं सूत्र गणितीय मध्य बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता या एकूण संख्या याला चिन्ह दिलेला n. एकूण संख्या n. त्याच्यानंतर सर्व संख्यांची बेरीज, इथं सगळ्या संख्यांची बेरीज दिलेली आहे आणि x बार म्हणजे गणितीय मध्य याचा आपल्याला सूत्रामध्ये वापर करून एक गणित सोडवावं लागणार आहे. तर इथं सूत्रामध्ये असलेलं जे काही आकडे आहेत त्याचा आपल्याला थोडक्यात इथं माहिती घ्यायची. x बार बरोबर समेशन याच्यामध्ये n. तर यांचा अर्थ काय आहे पहा. तर x बार गणितीय मध्य, x बार गणितीय मध्य, त्याच्यानंतर समेशन बरोबर सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज, त्याच्यानंतर n म्हणजे एकूण संख्या, n बरोबर एकूण संख्या, n बरोबर एकूण संख्या. आणखी x म्हणजे पदांचं मूल्य, x बरोबर पदांचे मूल्य. या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला याच्यामध्ये या सगळ्या सूत्रामधील प्रत्येक
म्हणजे गणितीय मध्य, गणितीय मध्य. त्याच्यानंतर समेशन, सर्व संख्यांची बेरीज. एक्स म्हणजे पदांचे मूल्य आणि एन म्हणजे एकूण संख्या. या सूत्राचा वापर करून आपल्याला हे प्रत्येक पदाचं जे काही अर्थ आहे ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता यामधून गणितीय मध्यांचं आपल्याला मापन करायचं आहे. गणितीय मध्यांचे मापन, गणितीय मध्याचे मापन, गणितीय मध्यांचे मापन. मापन करत असताना पहिल्यांदा आपल्याला अंकगणितीय मध्याचं मापन करायचं आहे. अंकगणितीय मध्याचे मापन, अंकगणितीय मध्य व त्याचे मापन. आता गणितीय मध्याचं मापन अशा प्रकारे करत असताना याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे. गणितीय मध्य मोजण्याच्या प्रक्रियेत वैयक्तिक निरीक्षणासाठी सर्व श्रेणी संख्यांच्या बेरजेला एकूण संख्येने भागलं जातं. म्हणजेच काय तर सूत्राच्या सहाय्यानं हे गणित आपल्याला आता सोडवायचं आहे. वैयक्तिक निरीक्षणासाठी श्रेणीतील सर्व संख्यांची बेरीज. आता वैयक्तिक श्रेणी याच्यामध्ये सर्व संख्यांची बेरीज ग्राह्य धरलेली आहे, गृहीत धरलेली आहे. आता अंकगणितीय मध्य बरोबर इथं उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणाचा आपण वापर करून हे गणितीय मध्य काढणार आहोत. अंकगणितीय मध्य या सूत्राचा वापर करून आपल्याला गणित सोडवायचं. एक उदाहरण असं दिलेलं आहे की या उदाहरणामध्ये कारखान्यातील 5 कामगार आहेत. कारखान्यामध्ये 5 कामगार आहेत आणि या कामगारांची दररोजची मजुरी दिलेली आहे. या कामगारांची रोजची मजुरी इथं दिलेली आहे आणि त्यावरून त्यांच्या वेतनाचा गणितीय मध्य काढायचा आहे. बघा, एक कारखान्यामध्ये काम करणारे 5 कामगार आहेत. त्या 5 कामगारांना रोजची जी काही मजुरी मिळते, जे काही पगार किंवा वेतन मिळतं, त्यावरून त्यांच्या वेतनाची किंवा पगाराची गणितीय मध्य काढलेला आहे. तर इथं रुपये दिलेले आहेत. उदाहरण घेतलेलं आहे. 5 कामगार आणि त्यांची रोजची मजुरी म्हणजे कामगार त्यांचे दररोजची मजुरी, त्यांची दररोजची मजुरी, दररोजची मजुरी, या मजुरीची आपल्याला काय काढायचं आहे? अंकगणितीय मध्य काढायचा आहे. मग या प्रत्येक कामगारांना असणारं वेतन हे वेगवेगळं आहे. तर 5 कामगारांचं वेतन हे अशा पद्धतीनं दिलेलं आहे. वेतन 50, 60, 70, 80 आणि 90 रुपये. प्रत्येक कामगारांना मिळणारं वेतन किंवा पगार हा भिन्न भिन्न आहे, वेगवेगळा आहे. या भिन्न भिन्न वेतनाचा पगाराचा इथं अभ्यास करत असताना आपल्याला त्यावरून सूत्राचा वापर करून केंद्रीय किंवा अंकगणितीय मध्य काढायचा आहे. आता सूत्राचा वापर, सूत्र इथे दिलेले आहे. x बार बरोबर समेशन x भागिले n. आता या सूत्राचा वापर आपल्याला करायचा. तर x बार बरोबर इथं काय सांगितलेलं आहे? समेशन. समेशन म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. आता सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्या कुठल्या कुठल्या आहेत? या सर्व संख्यांची आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची. आता ह्या संख्यांची बेरीज करत असताना 50 अधिक 60 अधिक 70 अधिक 80 अधिक 90 भागिले n. n म्हणजे एकूण संख्या.
एन म्हणजे एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 आणि 5. एकूण संख्या किती आहे? 5. आता आपल्याला या पगारांची जी काही दिलेली संख्या आहे त्यांची बेरीज करायची आहे आणि बेरीज करून आलेल्या उत्तराला जी संख्या आहे तिनं भाग घालवायचा आहे. तर आपण बेरीज करूया. याच्यामध्ये बेरीज बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 7 18, 18 आणि 8 26, 26 आणि 9, 26 आणि 9 30 35, 35 भागिले 5. आता या एकूण बेरजेला एकूण संख्येने आपल्याला भाग घालवायचा आहे आणि भाग घालवल्यानंतर येणारी जी संख्या आहे ती काय असणार आहे? गणितीय मध्य असणार आहे. तर 5 सत्ते 35 म्हणजे सरासरी मध्य आपल्याला 70 हा असणार आहे. मग अशी व्याख्या आपण बघितली. त्या व्याख्यामध्ये काय सांगितलेलं की किमान आणि कमाल यांच्या मध्य असणारी जी संख्या आहे तिला केंद्रीय प्रवृत्ती असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये 70 हा सरासरी किंवा केंद्रीय प्रवृत्तीचं म्हणून समजलेला आहे. म्हणून या सूत्राचा वापर जर आपण केला तर सूत्राच्या वापराचा विचार करून इतर संख्यांची बेरीज झालेली आहे आणि त्या संख्याला एकूण संख्येने भागल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते केंद्रीय प्रवृत्तीचं आहे. म्हणूनच याला गणितीय मध्य असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उदाहरण सांगून हे गणित करता येतं. म्हणजे केंद्रीय प्रवृत्ती आपल्याला काढता येते. केंद्रीय प्रवृत्तीमध्ये आपल्याला दुसरं उदाहरण घेत असताना या उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्रातील गुणांची इथं बेरीज केलेली आहे. अर्थशास्त्र विषयामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले जे गुण आहे ते गुण म्हणजेच काय तर अर्थशास्त्र विषयामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण. अर्थशास्त्र विषयात 8 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण यांची सरासरी आपल्याला काढायची किंवा गणितीय मध्य केंद्रीय प्रवृत्ती काढायची आहे. आता हे काढत असताना मुलांना मिळालेले गुण यांचा आपल्याला इथं एकत्रित बेरीज करायचा आहे. आता 8 मुलांना मिळालेले गुण इथं विचारात घेऊया. मिळालेले गुण. आता हे गुण वेगवेगळे आहेत. त्या वेगवेगळ्या गुणांची आपण इथं बेरीज करायची आहे. तर हे गुण आहेत काही एका मुलाला 50, एका मुलाला 60 गुण मिळालेले आहेत, एका मुलाला 80 आहेत, एका मुलाला 90 आहेत, त्याच्यानंतर पुढच्या मुलाला 70 आहे, त्याच्या पुढच्या मुलाला 40 गुण आहेत, त्यानंतर एकाला 65 आहेत आणि पुढच्या मुलाला गुण आहेत 55. बघा 8 झाले का? बघा 8 विद्यार्थी 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 8 विद्यार्थ्यांना या विषयामध्ये मिळालेले गुण इथे दिलेले आहेत. या गुणांच्या वरून आपल्याला अंकगणितीय मध्य काढायचा आहे. आता या गुणांची आपल्याला काय करायला लागेल? सूत्रामध्ये वापर करावा लागेल. आता सूत्र x बार बरोबर समेशन x भागिले n. आता या समेशन मध्ये काय सांगितलेलं आहे? संख्यांची बेरीज. आपण सूत्राचा वापर करूया. गणितीय मध्य x बार बरोबर या संख्यांची बेरीज करायची. बेरीज करा 50 अधिक 60 अधिक 80 अधिक 90 अधिक 70 अधिक 40 अधिक 65 अधिक 55 भागिले n म्हणजे एकूण संख्या. आता एकूण संख्या किती आहे? तर एकूण संख्या यांची टोटल काढायची. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 म्हणजे n बरोबर 8.
संकल्पनेमध्ये हे सांगितलेलं आहे, एकूण संख्यांची बेरीज भागी एकूण संख्यांची बेरीज त्याला एकूण संख्येनं गुणणं, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि त्याला 8 ने भागायचं आहे. तर आपल्याला बेरीज करूया आपण. xy बरोबर गणितीय मध्य बरोबर. आता यांची बेरीज केल्यानंतर उत्तर आलेलं आहे याच्यामध्ये 510. हे उत्तर आहे भागिले 8. यावरून 8 नी 510 ला भाग घालवायचं आहे. आता भाग घालवत असताना आपल्याला उत्तर काढायचं आहे आणि या उत्तरामध्ये केंद्रीय प्रवृत्ती ही निश्चितपणे भरलेली आहे. याच्यामध्ये 63.75 इतकं उत्तर आलेलं आहे आणि या उत्तरामध्ये दोन संख्यांचा मध्य काढलेला आहे आणि त्यावरून गणितीय मध्य आपल्याला सांगता येईल. म्हणजेच काय, इथं या ठिकाणी केंद्रीय प्रवृत्ती म्हणून जे काही अंकगणितीय मध्य आहे तर ते आहे 63.75. तर सरासरी किंवा केंद्रीय प्रवृत्तीचं गणित सोडवत असताना अशा पद्धतीनं सूत्र आणि सूत्रानुसार आपल्याला गणित काढता येतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा दुसरा प्रकार किंवा ब हा प्रकार पाहायचा आहे. या ब या प्रकारामध्ये आपल्याला खंडित वितरणातून अंकगणितीय मध्य काढणे. खंडित वितरणातून गणितीय मध्य काढणे. गणितीय मध्य काढणे. आता खंडित वितरण आणि यातून गणितीय मध्य काढणे हा दुसरा प्रकार याच्यामध्ये दिलेला आहे आणि तो मोजत असताना आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे आणि सूत्र हे असं आहे. या सूत्रामध्ये x बार बरोबर समेशन fx भागिले n. आता या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा. आपल्याला या दोन गोष्टी माहित आहेत, x बार म्हणजे काय, समेशन म्हणजे काय. तर आपल्याला परत एकदा या संकल्पना पाहिजे. तर x बार गणितीय मध्य, गणितीय मध्य. त्याच्यानंतर समेशन fx, याच्यामध्ये आपल्याला पदांचे मूल्य, वारंवारिता यांचा गुणाकार व त्यांची बेरीज. पदांचे मूल्य, पदांचे मूल्य व वारंवारता, व वारंवारता. त्याच्यानंतर यांचा गुणाकार आणि त्यांची बेरीज. यांचा गुणाकार व बेरीज. गुणाकार व बेरीज. अशा पद्धतीनं हे खंडित वितरणातून गणितीय मध्य आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर n म्हणजे काय आपल्याला माहित आहे. n म्हणजे एकूण संख्या. n म्हणजे एकूण संख्या. त्याच्यानंतर f म्हणजे वारंवारिता आणि शेवटी x म्हणजे सर्व पदांचे मूल्य. सर्व पदांचे मूल्य. अशा पद्धतीने आपल्याला खंडित वितरणातून गणितीय मध्य काढायचा आहे. आता गणितीय मध्य काढत असताना आपल्याला या सूत्राचा वापर करून गणितीय मध्य, खंडित वितरणातील गणितीय मध्य काढता येतो. तर या सूत्रांचा वापर करून आपण एक उदाहरण पाहूया.
उदाहरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेली जी काही संख्या आहे, जी पदमाला आहे, त्यावरून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. पदांचं मूल्य आहे, वारंवारिता यांचा गुणाकार आणि त्यांची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे आणि त्याला एकूण संख्येने भागावं लागणार आहे. तर इथं आपल्याला खंडित वितरणातून अंकगणितीय मध्य काढायचा आहे. उदाहरण दिलेले आहे. या उदाहरणामध्ये गुण आणि विद्यार्थी संख्या, गुण विद्यार्थी संख्या, या मालेमध्ये एकूण 5 विद्यार्थी आहेत. पहिल्या 10 गुणाचे असणारे 5 विद्यार्थी आहेत. 20 गुण असणारे 15 विद्यार्थी आहेत. 30 गुण असणारे 10 विद्यार्थी आहेत. 40 गुण असणारे 15 विद्यार्थी आहेत आणि 50 गुण असणारे एकूण 5 विद्यार्थी आहेत. आता आपल्याला याचा पूर्णपणे सूत्रामध्ये वापर करून गणित सोडवायचं आहे. आता हे सोडवत असताना पहा, गुण आणि विद्यार्थी संख्या, 10 गुण असणारे 5 विद्यार्थी, 20 गुण असणारे 15 विद्यार्थी, 30 गुण असणारे 10 विद्यार्थी, 40 गुण असणारे 15 विद्यार्थी आणि 50 गुण असणारे 5 विद्यार्थी आपल्याला इथं दिलेले आहेत. आता यावरून आपल्याला खंडित वितरणातून गणितीय मध्य काढायचा आहे. आपल्याला माहित आहे की अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या अशा गोष्टी चालत असतात की त्याच्यामध्ये मध्य काढणं, त्याच्यानंतर सरासरी काढणं, मग गणितीय मध्य काढणे, खंडित वितरणातून गणितीय मध्य काढणे. मग हे सगळं संख्याशास्त्र अर्थशास्त्रामध्ये येण्याचं कारण एकच आहे की आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये अनेक अशा गोष्टी असतात की त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि हा अभ्यास करून एका वर्षाच्या कालावधीमध्ये किती उत्पादन झालेलं आहे, कोणत्या वस्तूचं कसं उत्पादन झालेलं आहे आणि त्याचा मध्य शोधून काढून आपल्याला काय केलं जातं, एकत्रित क्वालिटी ठरवली जाते किंवा एकदम उत्पादनाचा हिशोब केला जातो आणि वर्षाच्या शेवटी उत्पादन, वस्तू आणि पैशाच्या स्वरूपातील जे काही एकत्रित बेरीज करून आपल्याला वस्तूंचं मूल्य हे काढलं जातं आणि त्यावर राष्ट्रीय उत्पन्न याची मोजमाप केली जाते. आता यावरून आपल्याला गणितीय खंडित वितरणातून गणितीय मूल्य आपल्याला काढायचं आहे. fx पदांचं मूल्य व वारंवारिता यांचा गुणाकार व बेरीज, यांचा गुणाकार पण करायचा आहे आणि बेरीज पण करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं ही सोडवणूक करायची आहे. सोडवणूक करत असताना पहिल्यांदा इथं गुण घेतलेले आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली आहे, विद्यार्थी संख्या, त्याच्यानंतर आपल्याला विद्यार्थी संख्या गुण विद्यार्थी संख्या आणि गुण यांचे इथे एकत्रीकरण घेतलेलं आहे आणि यावरून आपल्याला हे गणित टप्प्याटप्प्याने सोडवत जायचं आहे. आता x, त्याच्यानंतर विद्यार्थी f आणि विद्यार्थी गुण आणि संख्या f आणि x यांचा गुणाकार इथं घेतलेला आहे. आता हा विद्यार्थ्यांचे गुण किती मिळालेले आहेत त्या गुणांची आपल्याला इथं आकडेवारी घ्यायची आहे. 10, 20, 30, 40, 50 असे गुण विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आता या गुणांची आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थी संख्या किती आहे ते आधी बघूया. 5 गुण असणारे 10 गुण असणारे 5 विद्यार्थी, 20 गुण असणारे 15 विद्यार्थी, 30 गुण असणारे 10 विद्यार्थी, 40 गुण असणारे
40 गुण असणारे 15 विद्यार्थी आणि 50 गुण असणारे फक्त 5 विद्यार्थी आहेत। आता इथं x आणि f यांचा गुणाकार आहे, म्हणजेच काय, या दोन्हींचं इथं गुणाकार करून गुण काढायचे आहेत। म्हणजे इथं 5 10 50 झाले, त्याच्यानंतर 30, 15 दुनी 30, म्हणजेच यामध्ये 300 विद्यार्थी आहेत। त्यानंतर 30 गुण असणारे 10 विद्यार्थ्यांचा गुणाकार 300 आलेला आहे। त्याच्यानंतर 600, 15 चोक 60 आणि 5 5 25, 250 अशा पद्धतीनं आपल्याला यांची काय केलेलं आहे, f गुणिले x म्हणजेच गुण आणि विद्यार्थी संख्या यांची काय केलेला आहे, गुणाकार केलेला आहे। यावरून आपल्याला n बरोबर काढायचं आहे। आता n बरोबर किती, तर यांची बेरीज करायची आहे। 5 10 15 आणि 20, 2 3 4 आणि 5 50, n बरोबर 50। आता यांची टोटल काढायची आपल्याला, यांची टोटल काढूया आपण। बघा 0 0 5 10 0 चला 1 3 3 6 6 दुनी 12 साई दुनी 12 13 14 आणि 15। बघा अशा पद्धतीनं आपल्याला एकूण fx बरोबर 1500 हे उत्तर आलेलं आहे। आता सूत्राचा वापर करायचा आपल्याला। सूत्र इथे दिलेलं आहे, त्यानुसार आपल्याला गणित सोडवायचं आहे। आता x बार अंकगणितीय मध्य बरोबर समेशन fx किती आलेलं आहे, तिथं समेशन fx बरोबर 1500 भागिले n 50, म्हणजे 5 त्रिक 15 आणि 0, म्हणजे अंकगणितीय खंडित वितरणातून अंकगणितीय मध्य आपला किती आलेला आहे, 30 इतका आलेला आहे। म्हणजेच काय, x बार म्हणजेच गणितीय मध्य हा 30 आलेला आहे। अशा पद्धतीनं खंडित वारंवारिता काढण्यासाठी या सूत्राचा आणि या उदाहरणाचा जर आपण वापर केला तर अशा पद्धतीनं हे गणित आपल्याला मिळू शकतं। अर्थशास्त्रामध्ये या गणिताचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वापर करून अर्थशास्त्र दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन मोजण्यासाठी या गणितीय मध्यांचा वापर केलेला दिसून येतो।